काय रे कशी चालू आहे गिंदा गिंदा चालू आहे? हा बा काका, चालू आहे मस्त चालते डेअरी गिरी सगळं. काय म्हणते चालते योग्य तिथं काही पाहाच नाही लागत. हाव रे लय जुनं आहे ना त्याचं म्हणून. अजून काय म्हणते दुकान गिकान? चालू आहे बुवा आता दुकाने चालते शेती चालते. आता चालू आहे वाढवायचं. हाव काय काय आणते? काही नाही भाजीपाला ठेवतो म्हटलं थोडेफार. पण गावात तर कोणी घेते नाही हो काका, तुम्हाला तर माहिती आहे सगळं आपल्या आपल्या शेतात लावते, त्या कारण काही घेत नाही कोणी. घेईन ना जेले वाटन तो घेत जाईन नाही. हा तेही आहे तुमचं बरोबर. आला नाही का योगेश? येतो म्हणाला होता 10 मिनिटांनी येतो म्हणे, फोन आलता त्याचा तर. काल काही दिसलाच नाही कुठे गेला होता तू तो? काही नाही, जरा बाहेर गेलतो, काम होतं तो. हाव काय चांगलं आहे. काही काम होतं काय? नाही रे काल आलो तुम्ही दूध घ्यायले तर तू होता नाही काही. सकाळच्या वेळेस तर तू राहतो. नाही नाही, मी बाहेर गेलतो ना म्हणून. काय चालू आहे काका? काही नाही रे गप्पा मारत होता आम्ही दोघं. हाव काय? कुठं गेला माझा मित्र? काही नाही रे बाहेर गेलाय तो. काल आलते बा आमच्याकडे पाहुणे. आता याचंही पक्क व्हासारखंच आहे. हाव काय? चांगलं आहे ना, सांगितलंच नाही त्यांनी. हाव का रे सांगितलं नाही ना. तुझी सासरवाडी नाही काय त्याच गावची पोरगी आहे. चुलत भाची आहे तिची. तर तेच करायचं सुरू आहे आता सध्या घरी. हाव काय? चांगलं आहे ना मग. नात्यात नाते असलं तर बरं राहते नाही, पाहायला देखील पोरगी असते. हाव रे आता काय करतो. पोट्ट ढंगावर नाही ना. चांगलं काम केलं असतं सरकारी जॉब केली असती. चांगली नोकरीवाली पोरगी भेटली असती ले. जाऊ द्या ना हो काका, त्याने मला जे करतो तेच कर म्हणा बापा तू. हाव ना कधी सुधारणे पोट्ट काय माहिती. जाऊ द्या ना, त्याचंही ऐकत जा, थोडं पाडतो म्हणते ते. हाव रे आता काय करतो. बाबा आई बोलवते जेवण करायला. हाव रे जातो ना. पाहिजो दुकानावर लक्ष ठेवतो. जा तुम्ही, पहा तुम्ही. चला रे पोट्टे चलता का जेवण काय रे. नाही काका, तुम्ही करा आता, आम्ही जातो. काय म्हणत होते रे बाबा? काही नाही रे, असेच बोलत होते. का तू सांगितलं नाही तू हे पक्क होते म्हणून? हा, असं मित्रांपासून गोष्ट लपवत असते काय? अरे बा ते लोकांचं हाव नाही सुरू आहे ना. तुला तर सांगितलं होतं. तू हे नाही सांगितलं ना पक्क्या हरकस आहे म्हणून? अरे मला वाटलं वहिनीनं सांगितलं असं तुले. नाही रे, कुठं नाही सांगितलं तिनं मला. हाव का रे? चालू आहे आता तिची आई नाही म्हणून राहिली. तिच्या आईचाच प्रॉब्लेम आहे ना. तिच्या आईला सरकारी जॉबला पाहिजे. तिच्या आईला वाटतो एक 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 आपली पोरकी आहे तर सरकारी जॉबला पाहिजे आपल्याला. हाव का रे, एकच आहे ते? हाव, तिला काही भाऊ नाही आहे ना बहीण आहे. ती एकटीच आहे. पण तिच्या बाबाचं म्हणणं आहे की बा नाही आपल्याला आपल्या नात्यातच राहीन तर बरं राहीन आपल्याला. मग म्हातारपणी सांभाळले जाईन. हा तेही आहे ना, बरोबर आहे ना त्यांचं. आता प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे राहते. म्हणजे तू ओळखतं का रे? त्याच गावची नाही का, माझी सासरवाडीच्या गावची. आणि ते नाही का अनिता, तिचीच फ्रेंड आहे ती. हाव का रे, दोघी दोघी फ्रेंड नाही? मग एका मांडवातच लग्न करून घ्या ना तुम्ही दोघं. अरे बाईचं ठरू तर दे, याचं ठरायचंच तर आहे अजून. फक्त गोष्ट सुरू आहे ना सध्या. ठरून जाईन रे. ना मी काय म्हणत होतो, संतोष तू हॉस्पिटलला गेलता? हाव रे. गुड न्यूज आहे ना. हाव रे, गुड न्यूज आहे ना. हाव का रे, खरंच गुड न्यूज आहे काय? तू सांगतही नाही बाप्पा. काय सांगायचं रे त्याच्या, तू विचारलं असतं नाही. म्हणजे विचारल्याशिवाय सांगायचं नाही ना. मग पार्टी कधी देतं? अरे थांब रे बाबा, अजून येऊ तरी विचारेले मग पाठी देईन. अभिनंदन भावा. नंदन भावा. थँक्यू रे. आता वहिनीची तब्येत कशी आहे? काही नाही, चांगली आहे रे आता. आता बरं वाटते, डॉक्टरनं गोळ्या औषध दिले. आता आराम करायला सांगितलंय तर बरी आहे तब्येत. घ्यायला वहिनीला काळजी. आता बोलवलं असं ना अजून डॉक्टरनं? टाईम आहे रे, बोलवलं आहे तर टाईम आहे अजून डॉक्टरनं. ठीक आहे मग मी घरी जातो आता. ठीक आहे ना. का रे लग्नाचे कपडे घेतले नाही काय? ताई येते आता 15 तारखेले, मग जातो 16 तारखेले कपडे घ्यायला. चाल ना तू सोबत. ठीक आहे बा, आता पाहतो मी. वेळ पाहिजे मला. काय करतं रे तू, वेळ असतं वेळ राहते तुझ्याजवळ. हा, बाबा तर आहे सगळं सांभाळायला. पाहतो ना आता काय होते तर. हाव का रे, मग पाय तसं. मग जाऊ 16-17 तारखेला, नाही तर कपडे घ्यायला. पोरीवाली येते आणि आम्ही जातो कपडे घ्यायला. ठीक आहे ना, तू इच्छा असेल तर मी येईन कपडे घ्यायला, नाही तर मग नाही येत तुझ्यासोबत. येणार रे, सांगतो ना कशी घ्यायची काय घ्यायची म्हणून. आता मी थोडी सांगा लागते, वहिनी सांगा तुले. जायचं बघ तू त्या दुकानात बसतं कामं करतं. मी ते पनीरचं पाहतो, पनीर बनवायचं आता मला तर. पनीर तर दिसते रे, आता कशासाठी पनीर बनवतोय? काही नाही रे, ती एकाच्या घरी बड्डे आहे ना, तर मग ती चालाय 15 किलो पनीर पाहिजे त्यांना, त्याच्यासाठी. हाव का रे, चांगली कमाई सुरू आहे बो. हाव रे, मेहनती तर तशीच लागते ना. काल मग येतो. ठीक आहे. हॅलो. हा बोला काय म्हणता. काही नाही, काय चालू आहे म्हटलं? काही नाही बा, कामं सुरू होते घरातले. ते आईनं आता कामं काढले तर ते कामं करणे सुरू आहेत आमचे. हाव काय, सुरू झाले लग्नात ते कामं? हा ते उन्हाळ्याचे पदार्थ वगैरे बनवणे सुरू आहेत आमचे. हाव काय? काही नाही हो, कामं सुरू होते, दुसरं काय. हाव काय? झालं जेवण घेऊन? हो झालं जेवण. तुमचं झालं की नाही? झालं आमचंही. हो मी काय सांगत होती, आता ते मंगल कार्यालयामध्ये लग्न आहे तर मग पार्लरवाली पाहिजे मला मेकअप करायसाठी. तर सांगून दे जा ना एखादी. ठीक आहे ना, ताई येते तर 15-16 तारखेला, मग सांगून देईन की तिला पार्लरवाली पाहिजे. मग ताई सांगून देईन एक तुला पाहिजे तर. ठीक आहे मग ताईला सांगून दे जा की पार्लरवाली पाहिजे नाही का. अजून काय काय ऑर्डर आहे सांगून दे. नाही हो, मी कुठं ऑर्डर देऊन राहिली, तुम्हाला सांगून राहिली तुला पाहिजे ना मेकअप करणारी. सहज मजा केली तू आता मी. जा बा तुम्ही असेच करता. ठीक आहे मग ताईला सांगून दे जा की पार्लरवाली पाहिजे नाही का. ठीक आहे ना, ताई येते तर 15-16 तारखेला, मग सांगून देईन एक तुला पाहिजे तर. अजून काय काय ऑर्डर आहे सांगून दे. नाही हो, मी कुठं ऑर्डर देऊन राहिली, तुम्हाला सांगून राहिली. जा बा तुम्ही असेच करता.
मग कपड्यांमध्ये काय काय घेणार आहे? लाचा घेणार आहे की पैठणी घेणार आहे? आता माझी इच्छा तर लाचा घाले पण आता काय माहिती तुम्ही काय म्हणतात तर. मला काय तुला पाहिजे असेल तर तू घे, नाही काय? तुम्हाला आवडेल काय मी लाचा घातलेला? मग काय होते, घालून घेतो. आता सगळे घालते तर तूही घालचो. हो ना, माझी इच्छा की लाचाच घालायची. पैठणी साडी घालायची इच्छा नाही माहिती काही. लागन तर पूजेला घेता येते मग पैठणी साडी नाही. ठीक आहे ना, चालते. तुला जी इच्छा आहे तू घे तू आता ते. हो तसंच करू. अजून काय झाले का सगळे कामं लग्नाचे ठरले? नाही का, आता एक काम निपटवणं सुरू झालं आहे. आता अर्धे जास्त कामं तर झाले. मग कसं लय घाई होऊन जाते ना नंतर केले तर. हो बरोबर आहे तुमचं. हो ते तसंच होते ना, तरी किती म्हटलं तरी घाई होतेच. मग आता काय करता तुम्ही? काय नाही, पनीरचा ऑर्डर आला आहे तर ते पनीर बनवणं सुरू आहे आता. हो काय, चांगलं आहे मग. कसं आहे मग, काय करतो सांग. योगेश भाऊ फोनवर बोलून राहिले काय? हा वहिनी बोला. ठीक आहे, मी नंतर बोलतो त्यासोबत. ठीक आहे ठेवा. काय म्हणत होते वहिनी? काय नाही व, दूध घ्यायला आले होते, दुसरं काय नाही. काय चालू होतं? काय नाही बा, फोनवर बोलत होतो. अनिता सोबत बोलत होते काय? मग आता कोणासोबत बोलणार? तिच्यासोबतच बोलणार ना. चांगलं आहे बा, डिस्टर्ब केलं मी तुम्हाला. नाही, तुम्हाला दूध पाहिजे होतं म्हणून तुम्ही आल्या होत्या. काय बासंदी संधी बनवतात काय? नाही हो भाऊ, बासंदी काय रे, चहासाठीच नेऊन राहिली. सकाळचं दूध फुटून गेलं, बाहेरच काय झालं, गरम केलं आणि बाहेरच राहून दिलं. फ्रीजमध्ये काही ठेवलं नाही, त्यात ते फुटून गेलं. हाव काय? भाऊ घरी नव्हते काय? नाही ते नाही आहे, ते शेतातच आहे ना. मग घरी आलो, दूध पाहिलं तर फुटलेलं होतं. माझं चाल बाबा, चहाही करा लागते. द्या तर मग 1 लिटर दूध देऊन द्या तर. ठीक आहे या. चला बोला तुम्ही फोनवर पुन्हा. चला पापा, पटपट झाडझोडी करून घेतो, लयच टाईम होऊन गेला. आली का बाई खेळून? हा बाई आली मी खेळून. दूध पिते काय? दूध देऊ का गरम करून? नाही मम्मी, मला दूध नाही पाहिजे. चाल मग, हात पाय धुवून घे मस्त. हो मम्मी ठीक आहे. मम्मी तू जेवायला काय बनवणार आहे? काय नाही हो बेटा, खिचडी बनवते आज. खिचडी तुमको बनवू, पुलाव बनवू. ठीक आहे बाई, पुलाव बनवतो. जा तू हात पाय धुई आणि मग अभ्यास करायला बसतो, मग मी स्वयंपाक करतो. ठीक आहे. लेकरायचं असं आहे ना, त्यांना खिचडी नाही पाहिजे, पुलाव पाहिजे. काय म्हणता तो मग? तुरी कापायची काय? कधी कापायची ते सांगून दे जा, मग मी मंदाला सांगून देईन. ठीक आहे ना, 2 दिवसानं कापू म्हणा. सांगून द्यायचो दोघायले. आणि रोजही ठरवून घ्यायचो किती घेते काय घेते तर. जे असं ते घेईन ते आता. व पण ठरवून घेतलेला बरा ना, नाही तर मग काम केल्याच्या नंतर काय रोज देशील तिले. हाव ना व, ठीक आहे ना, ठरवतो मी. झाला का स्वयंपाक? हाव व, झाला ना स्वयंपाक, केला ना पुलाव. काहून तू तर खिचडी करणार होती, मग पुलाव कसा काय केला? काही नाही व, दुर्गा म्हणाली की आई पुलाव बनव म्हणे, तर मग पुलावच बनवला आता. हा ओके, ठीक आहे ना. मग चाल, मग जेवण करून घेऊ आता. काय करतो? हाव व, ठीक आहे ना. चला मग, या हात पाय धुवून, मी ताट वाढतो. ठीक आहे ना. भात का व, काकूले बोलवलं नाही? नाही व, काकूले काही बोलवलंच नाही मी. बोलून द्यायचं होतं. आता मेसेज टाकून दे काकूले, येईन का काकू? काकूचे लग्नाचे काम करू तर थकते काकू आता. येते व काकू. मी आज डेअरीवर गेलती, योगेश बोलत होता अनिता सोबत. हाव का, आता काय काम आहे? आता फोनवरच बोलवत नाही. हा व, तसंच राहायचे ते. लग्नाच्या पहिले माझ्या गुलगुलू करते, फोनवर बोलते आणि मग नंतर हे करते. हा व, तसं काय करतात आता? तसंच चालू आहे सध्या. आता आमच्या घरी काय किती लाडपुराणी सुरू आहे, असं करू नको, बकेट उचलू नको. काय सांगू तुला, आंब्याला पाणी टाकून देते ते. माय लयच काळजी घेणे सुरू आहे मग तुझ्या घरी. हा बाई, लय काळजी घेते माझ्या घरी. काही पाहाच नाही लागत मग तुझ्या घरी, नाही? हाव ना बिचारे. काय व, मला एवढ्या उशिरा बोलवलं? नाही व काकू, आणि आताच आलो. काय म्हणते काकू, कामं कसे सुरू आहे? काही नाही व, सुरू आहे घरातले कामं, थोडे थोडे करणे सुरू केले बिचारे. मला माहिती पडली की नाही गोष्ट. कोणती व? काही नाही व, अश्विनीची गुड न्यूज आहे ना. हाव का व, चांगलं झालं व. कितवा महिना आहे? काही नाही, 2रा महिना आहे तिचा. हाव का व, सांगितलंच नाही म्हणणार मला. काकू आपण भेटलेच कुठं की सांगतात? हो, माझा फोन तर करते. चांगलं झालं, गेलती ते दवाखान्यात, चांगलं झालं. मग किती लाडपुराणी सुरू आहे, आंघोळीने पाणी टाकून देणं, कपडे नेऊन देणं, सगळे लाडपुरं सुरू आहे बाबा. हाव का व, काय म्हणा, थोडेफार कामं करू देतील, नाही तर मग शिजर करायला लागते. आपण बाबू ठेवतो आणि मग शिजर करायला लागते. थोडेफार कामं करायलाच पाहिजे, नाही तर मग शिजर होते ना. विनाकारांचा आराम करू करू. आता तर लयच आहे बाबा, निवाडा झोपलीच राहते, उठतच नाही. हाव का व, मग स्वयंपाक कोण करते व? काही नाही, तेच करते स्वयंपाक, फक्त तेवढंच काम करते आणि बस चालले ते झोपायले. ना सकाळी पाणी टाकत आहे, ना काही करते, ना काहीच नाही करत आहे. माझी सासू म्हणते करून घे म्हणते, तू काय होते, पहिले तर तूच करायची, आताही तूच कर म्हणते. हाव का व, जाऊ दे, करून घेते आपले बाहेरचे कामं. मी तर करतो काकू, पण माझ्या बाबतीत कोणी करत नव्हतं ना, मला तर करायच लागत होते सगळे कामं. तसंच असते, काय करतं. जाऊ दे, काही टेन्शन नाही घ्यायचं. काय म्हणते काकू, कधी कपडे घ्यायला जाता? जाईन ना व, 15-16 तारखेला चाललं आता जायचं कपडे घ्यायला. आरती येते मग जातो. चला तुम्ही दोघी कपडे घ्यायले, तुम्हाला समजते. नाही बा काकू, कामं आहे आता घरी लय, शेतातले कामं लावले, तूर कापणी लावली आहे आता 2 दिवस झाले. 2 दिवसानं लावतो तूर कापणी. हाव का व, वाढली तू तूर? हाव काकू, वाहिली माहिती तूर, 2 दिवसानं आता लावतो कापणी. मंदाला घेऊन जातो आणि कमलेश भाऊ आहे, दोघंचे दोघं येतात ते आणि आम्ही दोघं, 4 लोक कापते ना तूर. हाव का व, चांगलं आहे मग.
आमची लेट लावली होती ना, तर आमची ओलीच आहे अजून. हो काकू, माझी लेटच आहे. मग एक महिना नाही कापणीवर. हाव का वो, लयच लेट लावले तुम्ही ना. हा वो, लयच लेट लागली बाई. काय करता आता? तिची आई आली की नाही व अश्विनीची? नाही व, येईन ना तिची आई. येईन भेटीले तिच्या आईला काही पटत नाही बा, इकडे माती राहते असं तसं. तिची आई पुण्यात राहणारी, त्याच्याकडे तिला काय आवडत नाही इकडलं वातावरण. हाव का व, मागच्या वेळेस चालली गेली जेवण केलं काही नाही. हो ना, मागच्या वेळेस कशी मोठी गाडी घेऊन आली होती तिची आई. तिची आई बिचारी आली की ड्रेस घालते इथं. तुम्ही सांगा तर, असं ह्याच्या गावले ड्रेस घालते का कोणी? घालते तू आता काय करतं, ज्याला जसं पटते तसं राहते का प्रत्येक जण. आपली आपली आवड निवड आहे ते. कुठं चालले रे बापा दोघंचे दोघं? काय नाही, अंग शिकायलाच येत होतो. हाव का व, कशी आहे तब्येत आता? चांगली आहे काकू आता तब्येत. वा, मला सांगितलंच नाही गुड न्यूज आहे म्हणून. हा ना काकू, विसरूनच गेले मी. यांनी सांगितलं होतं की काकूला सांगून दे जा. हो ना काकू, राहूनच गेलं तुम्हाला सांगायचं. आता तब्येतीची काळजी घे आणि मस्त खात पीत जाय, आपले कामं करत जाय. चांगलं राहते शरीर. नाही तर झोपली राहशील तर मग अजून तकलीफ होते बरं. हाव ना काकू, करतो ना, हळूहळू करतो सगळे कामं. सांगजो काही खायची इच्छा असेल तर मी बनवून देईन तुला मस्त. हाव ना काकू, सांगन तुम्हाला. अव सांगजो, लाजो बिजो नको. नाही ना, सांगन ना काकू. मग बसा ना, अंग शिका नाही तर. नाही ना ताई, थोडंसं फिरून येतं म्हटलं, वाक करतो थोडंसं. आतापासून वाक करावं लागते काय? 9व्या महिन्यात 8व्या महिन्यात करावं लागते. नाही ना, दिवसभर घरात राहतो ना, बोर होऊन जातो. तर मग रात्रीचं थोडंसं फिरत असतो मी. हाव का व, चांगलं आहे फिर. मग मिठाई कधी वाटता? वाटू ना ताई, येऊ तर द्या बाहेर, मग वाटतो. हा व, मी तर पूर्ण मिठाईचा डब्बाच घेईन. ठीक आहे ना वहिनी, घे जा ना मिठाईचा डब्बाच घे जा पूर्ण. पाहिजो खाली पाहून चालत जो नेमंदी. हाव ना, चालतो, हळूहळू चालतो मी. हाव, हळूहळू चालायचं. आणि वजनदार वस्तू नको उचलत जाऊ. नाही उचलत ना, डॉक्टरने सांगितलंय ते करतो मी बरोबर. हाव, टाईमवर गोळ्या औषध घेत जाय. ह्या बाया निवड ना पंचायत करायला इथं बसल्या राहते, काही काम नाही धाम नाही. जाऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही ना हो, आपण दोघं बसलो असतो ना आता शेकोटीवर मस्त गप्पा मारत. पहिले कसे बसायचे आपण? जाऊ दे ना, आज आली त्या बसू दे. पण चक्कर मारतो ना त्यांना. हा व, पुण्यात होते, मस्त फिरत होतो आपण. नाही किती चांगलं वाटायचं. हा, तुम्ही ड्युटीवरून आल्याच्या नंतर आपण जायचं वाक करायला. तर जाऊ दे ना, इथे चांगलं आहे ना, तुला तर आवडायला लागलं ना आता गाव. जाऊ दे ना, कायले पुण्याच्या गोष्टी करतो. हा व, ते तर आहे. इथंही फिरू शकतो आपण पुण्यासारखं. तुला तर त्याशी म्हटलं होतं, हॉस्पिटलला गेलो होतो, म्हटलं चल आपण मूवी गिवी बघू. तू नाही म्हणत होती. नाही व, माझी इच्छा नव्हती ना, त्या कारण. आता जाऊ आपण एखाद्या दिवशी फिरायला. हा व, आपण जाऊ फिरायसाठी. हो ना बाई, तुझी तब्येत सांभाळ पेले, मग जाऊ आपण फिरायला. बाबू नाही तर बाईला घेऊन जाऊ मस्त फिरायला कुठेतरी. त्याच्यानंतर नाही काय, आता पहिले मूवी बघायला जाऊ आपण एक दिवशी मस्त. हा, फिरायला जाऊ. ठीक आहे ना बाई, अजून 2-3 महिन्याच्या नंतर जाऊ. आता सध्या तुझी तब्येतच सांभाळ तू. हा व, मी सांभाळतो मी तब्येत. तिला फोन केलता? आई काय म्हणते, येते का तुझी आई? हा म्हणे आई 2-4 दिवसांनी येतो म्हणे. हा काय, ठीक आहे, मग सांगतो तसं आई कधी येते काय येते तर. म्हणजे त्या हिशोबाची सोय लावा लागते. नाही तर मग तुझी आई येते आणि तन करून चालली जाते. नाही करणार होते आता ते खुश आहे ते. हा काय, चांगलं आहे. सासूबाई खुश झाल्या, बरं झालं. हा व, चल मग, थंडी जास्तच वाढून जाईल, मधून सर्दी खोकला होऊन जाईल तुले. नाही होत ना व, एवढ्याशा फिरल्यान थोडी होते. जाऊ दे ना, बिचारी करणं आराम चालणं. ठीक आहे, चालतो. पाहणं काकू, तिला फिरायच्या वेळेस जोर असते, काम करायच्या वेळेस जोर नसते तिले. जाऊ दे बिचारे, करू दे ना, तिला जे करायचं ते करू दे. तिला जशी इच्छा होते तशी करू दे. काही लोन नाही घेऊ, जाऊ दे. असं आहे मग मंडळी. चला, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि छान छान कमेंट पण करा.